हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, दररोज जेवण काय बनवायचा हा सगळ्यांना पडलेला खूप मोठा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर जेवण बनवण्यासाठी लागलेली प्रोसेस याच्यामध्ये आपला खूप वेळ जातो किचनमध्ये. तर जेवण बनवायचं त्यासाठीची पूर्वतयारी आणि जेवण बनवल्यानंतरची राहिलेली सगळी आवराआवर हे सगळं करण्यामध्ये आपण खूप वेळ घालवतो आणि त्याच्यामुळे आपली स्वतःची सुद्धा खूप एनर्जी कमी होते. त्याचबरोबर वेळसुद्धा आपला खूप जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी शेअर करणार आहेत ज्याचा मला माझ्या किचनमध्ये खूप फायदा झालेला आहे. तर त्याच गोष्टी मी गेली वर्षानुवर्ष करत आहे आणि त्याच गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप या गोष्टीचा तुम्हाला सुद्धा नक्कीच फायदा होईल, कारण प्रत्येक गोष्ट आपण अनुभवातून केलेल्या कामातून शिकत असतो. तर इतकी वर्ष मी सुद्धा माझ्या धावपळीतून ज्या काही गोष्टी शिकलेल्या आहे त्यातल्या थोड्याफार गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कुठल्या गोष्टी मी माझ्या किचनमध्ये करते जेणे माझा वेळही वाचतो आणि माझी एनर्जीही वाचते. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवते ते खोबरं. आता हे खोबरं आहे सुकं खोबरं. माझ्या प्रत्येक जेवणाच्या वाटणामध्ये बऱ्यापैकी सुकं खोबरंच असतं. ओलं खोबरं जर नॉनव्हेज असेल, मच्छी असेल किंवा मोदक वगैरे काही असेल तर त्यावेळेस यूज करते. पण बाकी इतर सगळ्या जेवणांमध्ये मी वापरते खोबरं. आता हे खोबरं वाटणाला वाटायचं तर त्यासाठी ते खोबरं किसून घ्यायचं. तर किसून घेण्यासाठी हात खूप दुखतात, म्हणजे माझे तरी खूप दुखतात. म्हणून मी खोबरं किसून न घेता अशा पद्धतीनं विळीवर ते छानपैकी आपल्याला जशा पद्धतीनं हवेत तशा पद्धतीनं छान थोडेसे पातळ आणि लांब असे काप करून घेते. आणि ते एकदम 2 वाट्या 4 वाट्या जसं मला लागेल त्या पद्धतीनं मी चिरून घेते. आता आज मी चिरणार आहे 2 वाट्या. आणि हे खोबरं बाहेर ठेवल्यानंतर खराब होतं, त्याला बुरशी पकडते, त्यासाठी मी ठेवते फ्रीजमध्ये. जर फ्रीजमध्ये हे खोबरं असेल आणि अशा पद्धतीनं चिरून नसेल ठेवलं तर अचानक वाटण करण्यासाठी जेव्हा मी फ्रीजमधून खोबरं बाहेर काढते तेव्हा ते खूप कडक झालेलं असतं. मग ते नॉर्मल होणार किंवा मग ते भाजून घेऊन मला त्याची भाजी किंवा वाटण करावं लागतं. तर त्यासाठी सेफर साईड अशा पद्धतीनं मी हे खोबरं आहे ते चिरून ठेवते. तर हे चिरलेलं खोबरं फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरसुद्धा डब्यामध्ये ठेवलं तरी ते खूप छान राहतं आणि ते वाटणामध्ये वापरता येतं. दुसरी टीप आहे की जी मी फॉलो करते, लसूण. आता प्रत्येक भाजीला फोडणीला आपण लसूण टाकतो आणि लसूण सोलणं तसं तर खूप किचकट काम आहे. त्याच्यामुळे खूप वेळ पण जातो लसूण सोलण्यामध्ये आणि हातांना आणि नखांनासुद्धा खूप दुखल्यासारखं होतं लसूण सोलल्यामुळे. तर त्यासाठी मी काय करते, जेव्हा मला फ्री टाईम असेल ना त्यावेळेस मी लसूण सोलायला घेते आणि अशा पद्धतीनं ना सुरीनं त्या लसणाचा जो बुंद्याकडचा भाग आहे, म्हणजे जे मुळाकडचा भाग आहे तो असा कट करून घेते आणि मग राहिलेली सालं पटकन निघतात. त्यामुळे लसूण सोलणं खूप इझी होतं. लसूण सोलण्याच्या इतरही पद्धती आहेत जेणेकरून तो उन्हात ठेवला आणि नंतर सोलायला घेतला तर त्याची सालं पटकन निघतात, किंवा पाण्यात भिजवून वगैरे ठेवला आणि सोलायला घेतला तरी पटकन निघतात. पण अशा हे करण्यापेक्षा मला हे काम खूप इझी वाटतं. जेव्हा माझ्याकडे थोडाफार वेळ शिल्लक असतो ना त्या वेळात मी अशा पद्धतीनं सुरी आणि डिश घेऊन बसते, जेणेकरून माझं दुसरं कामही होतं आणि अशा पद्धतीनं लसूणसुद्धा सोलून होतं. तिसरी गोष्ट आहे कोथिंबीर. आता उन्हाळा सुरू आहे तर कोथिंबीर सध्या खूप महाग झालेली आहे आणि पावसाचं अजूनही काही जोरदार पाऊस वगैरे पडायचं काही चिन्ह दिसत नाही आहे. तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, ही मोठी कोथिंबीरीची गड्डी आहे तर ती अशीच फ्रीजमध्ये ठेवली आणि लागेल तशी कोथिंबीर घेतली ना तर ती कोथिंबीर जी पानं आहेत ना ती खूप सडून जातात आणि खराब होतात. आणि एक कोथिंबीर खराब झाली, कोथिंबीरीचा देठ, तर बाकीची कोथिंबीरीची पानं किंवा काय तीसुद्धा खराब होतात. अशा पद्धतीनं जेव्हा कोथिंबीर आणली जाते त्याच दिवशी मी कोथिंबीर अशा पद्धतीनं नीट करून ठेवते आणि त्याची देठ पण असतील तर ते पण चांगले एका साईडला काढून ठेवते, जेणेकरून देठसुद्धा वाया जाणार नाहीत. सेम प्रोसेस मी अप्लाय करते पालेभाजीलासुद्धा. आता ही आहे चवळीची पालेभाजी. तर ही पालेभाजीसुद्धा फ्रीजमध्ये ठेवली तर तिला पाणी सुटेल आणि मग ती खराब होईल. तर त्यासाठी पालेभाजी आणि कोथिंबीर वगैरे ज्या काही खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी आणल्या लगेच साफ करते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून जेव्हा पण मला अचानक पालेभाजी करायची असेल तर ती साफ करण्यासाठीचा लागणारा वेळ माझा वाचेल. आणि जर पालेभाजी रेडी असेल तर पटकन मला तिला फक्त फोडणी देता येईल. आणि त्यासाठी सुद्धा लसूण माझा तयार आहे, सोललेला तयार आहे, त्यामुळं माझी फोडणी म्हणजे भाजीची प्रोसेस खूप लवकर होईल. तर अशा पद्धतीनं मी ही भाजीसुद्धा सगळी नीट करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा अशा पद्धतीनं मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून माझा भाजी करण्यासाठीचा जो वेळ आहे तो अशा पद्धतीची पूर्वतयारी असल्यामुळे खूप कमी लागणार आहे. त्यानंतर आता इथे प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे ज्याच्यात मी रेग्युलर खोबरं ठेवते, त्याच्यामध्ये मी ते खोबरं ठेवलेलं आहे.
आणि त्यानंतर लसूणसुद्धा मी आता अशा पद्धतीने हे बाहेर ठेवलं तरी खराब होत नाही. आणि जो काही लसूण मी सोललेला आहे, आता मी खूप कमी लसूण सोललेला आहे. जेव्हा मला जसा वेळ मिळतो तशा पद्धतीनं मी लसूण सोलून ठेवते आणि अशा पद्धतीनं पॅक करून ठेवलं तर त्याचा वाससुद्धा जात नाही. त्यानंतर एका टिश्यू पेपरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये मी ही कोथिंबीर ठेवते. ॲक्च्युली टिश्यू पेपर माझं संपलेला आहे, त्यामुळे मी न्यूजपेपरमध्ये ठेवलेलं आहे. आणि ते अशा पद्धतीनं प्लास्टिक बॅगमध्ये ठेवलेलं आहे, दोन्ही साईडनं ओपन, जेणेकरून हात घातला की पूर्ण न्यूजपेपर उघडायची गरज नाही. हात घातला की आपल्याला कोथिंबीर काढता येईल. आणि ही आहे चवळीची भाजी, जी मला आत्ता थोड्या वेळानं करायची आहे, ती पण मी तशीच ठेवलेली आहे. त्यानंतर हे आहे दळण. तर दळण जेव्हा पण मी दळायला देते तर ते दळून आणल्यानंतर मी ते तसंच यूज करत नाही. म्हणजे आणल्यानंतर डायरेक्ट मी डब्यामध्ये भरून ठेवत नाही, कारण ते जर डब्यामध्ये भरून ठेवलं तर ज्यावेळी आपल्याला भाकरी करायची असेल, चपाती करायची असेल, तेव्हा आपल्याला पीठ चाळून घ्यावं लागतं. आणि माझ्याकडे एक चाळण आहे, त्यामुळे ती चाळण जर गव्हाच्या पिठामध्ये असेल तर ती गव्हाच्या पिठामधून काढा, ज्वारीच्या पिठामध्ये टाका, ज्वारीचं पीठ चाळा, मग पुन्हा गव्हामध्ये टाका. अशा पद्धतीनं खूप काम वाढतं मला. त्यामुळे माझ्यासाठी इझी हीच प्रोसेस आहे की पीठ आणल्यानंतर पहिलं ते अशा पद्धतीने छानपैकी दळून चाळून घ्यायचं, जेणेकरून जो काही कोंडा असेल तो आपण त्याच्यामध्ये घेणार नाही. आणि पीठ चाळलेलं असेल तर मग भाकरी असेल, चपाती असेल, ती करण्यासाठीचा पीठ चाळण्याचा तेव्हाचा वेळ आपला वाचतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चाळणीसाठी आपली जी होणारी पळापळ असते ना, तीसुद्धा कमी होते. तर डबेसुद्धा जेव्हा माझं पीठ वगैरे संपलेलं असतं, पीठ भरायचं असतं, तेव्हाच मी डबे घासते. म्हणजे त्याचं काही फिक्स टाईम नाही, ते 8 दिवस 15 दिवस वगैरे असं. जेव्हा माझं दळण सगळं संपेल पीठ, तेव्हा मी ते डबे घासून ठेवते. आणि त्यानंतर दुसरं पीठ आणल्यानंतर, म्हणजे दळण दळून आणल्यानंतर पीठ चाळूनच ते डब्यामध्ये भरते. तर ही माझ्या आईची सवय आहे, जी मलासुद्धा लागलेली आहे. त्यानंतर आता ह्या बाकीच्या बेसिक गोष्टी झाल्यानंतर ना, हे आहेत पांढरे तीळ. आणि हे बिना पॉलिशचे पांढरे तीळ आहेत. तर तिळामधून आपल्याला खूप चांगलं कॅल्शियम मिळतं आणि आपल्याला खूप गरज असते कॅल्शियमची. आपली जी काही शरीराची झालेली झीज असेल, रोजच्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्यासाठी. तर त्यासाठी मी काय करते, असे तीळ ना भाजून ठेवते. तर ते तीळ भाजून ठेवल्यानंतर अशा बरणीमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून हे तीळ मला वाटण्यासाठी लागतात, त्यासाठी मध्ये सुद्धा टाकता येतात. आणि जेवणानंतर ज्या पद्धतीनं आपण बडीशेप खातो त्या पद्धतीनं आम्ही हे पांढरे तीळ खातो. जेणेकरून काय होतं की आपल्या शरीरातली कॅल्शियमची जी काही कमतरता असेल ना, तीसुद्धा भरून निघायला खूप मदत होते. आणि रोज चमचा चमचा तीळ खाल्ला ना, तर त्याचा परिणाम पण आपल्याला खूप छान दिसतो. त्यानंतर आहेत हे शेंगदाणेसुद्धा मी भाजून घेते, कारण जसं खोबरं माझ्या भाजीमध्ये असतं सुकं, तसंच असतात शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट जेव्हा संपेल तेव्हा मी करायला घेत नाही, आधी शेंगदाणे भाजून ठेवते आणि मग त्याचं कूट बनवून ठेवते. त्यानंतर हे आहेत पोहे. आता पोहे माझ्याकडे नाश्त्याला बऱ्यापैकी बनवले जातात, आम्हाला सगळ्यांना पोहे खूप आवडतात. तर मी काय करते, हे जे पोहे जेव्हा आपण आणतो आणि डब्यामध्ये भरून ठेवते ना, तेव्हाच मी हे पोहे अशा पद्धतीनं चाळून घेते, जेणेकरून त्याच्यात काही खराब असेल, म्हणजे काही किडे वगैरे असतील किंवा काही खराब वगैरे असेल, कचरा वगैरे असेल, तर तो तेव्हाच निघतो. आणि अशा पद्धतीनं पोहे डब्यात भरून ठेवले की जेव्हा मला पोहे करायचे तेव्हा मला डायरेक्ट ते पोहे घ्यायचे आणि भिजत घालायचे. इथेसुद्धा माझा खूप वेळ वाचतो. सेम प्रोसेस मी करते रव्यासाठी. आता इथे माझा रवा थोडासा करपलेला दिसत असेल तुम्हाला. तर रवासुद्धा मी जेव्हा आणते ना, तेव्हा डब्यात भरण्यापूर्वी अशा पद्धतीनं भाजून ठेवते. तर रवा भाजताना मी कुठलंही तेल तूप टाकत नाही, फक्त डायरेक्ट असाच रवा भाजून घेते, जेणेकरून तो खूप दिवस जरी राहिला तरी त्याला जाळ्या होत नाहीत. आणि जेव्हा मला उपमा वगैरे शिरा करायचे तेव्हा मला भाजलेला रवा मिळतो. तर अशा पद्धतीनं मी जी काही बेसिक तयारी करते, तर ह्यातल्या खूप थोड्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. अजून काही गोष्टी आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. तर सेम या गोष्टी तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये किंवा तुमच्या रुटीनमध्ये अप्लाय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक